आज मी ऑफिसमधून घरी येतानाच मनाशी निश्चय करूनच बाहेर पडलो. काहीही झालं तरी आज या विषयाचा सोक्षमोक्ष लावायचाच. माणसाच्या सहनशक्तीला सुद्धा काही मर्यादा असतात. माझ्या त्या संपल्या होत्या. आज मी पियाला, माझ्या बायकोला घराबाहेर काढण्याचा निश्चय पक्का केला होता. कोणत्याही परिस्थितीत अशी निर्लज्ज आणि नको असणारी बाई घरात ठेवायची माझी बिलकुल इच्छा नव्हती. मी घरी आलो. माझी चाहूल लागताच शेजारच्या मोगे काकूंनी दार किलकिल करून थोडंसं बघितलंच. नेहमीप्रमाणे त्यांना माझ्याशी बोलायचं असावं, पण मी दमून आल्यावर फारसं बोलत नाही हे त्यांना माहिती होतं. त्यांनी दार पुन्हा लावून घेतलं. माझ्या घराचं दार नेहमीप्रमाणे बंद होतं. झोपली असेल नालायक बाई, मी मनाशी पुटपुटलो. दरवाजाची बेल दाबली आणि पियानं हसतमुखपणे दार उघडलं. मी दुर्लक्ष करून आत गेलो. नेहमीप्रमाणे कसंबसं तोंडावर पाणी मारून बाहेर आलो आणि पियाने विचारलं, दमला असशील ना, कॉफी करू? नको, मी तिरसटून उत्तर दिलं. ठीक आहे, मग स्वयंपाक करते लवकर, जेवायला लवकरच बसू. मी काहीच उत्तर दिलं नाही. काय निर्लज्ज बाई आहे ही, जेवायला लवकर बसू म्हणे. साली हरामखोर. स्वयंपाकाच्या तयारीसाठी ती आत निघून गेली आणि मी तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत बसलो. एखाद्या सराईत बाईप्रमाणे वागत होती. हिच्या बापाचं किचन आहे का? आज या बाईला माझा हिसका दाखवणारच. कोपऱ्यात असणारी काठी मी हातात घेतली. साली ज्युडो कराटेच्या क्लासला जात होती, पण मी आहे ना घट्ट माझं संरक्षण करायला. सावधगिरी म्हणून 8 वाजता पोलिसांना पण घरी बोलवले. आज ही काय बाई इथे राहत नाही. नसती पिढा मागे लागली आहे. खरं म्हणजे माझंच चुकलं. झक मारले आणि त्या दिवशी मी नाटकाला गेलो. त्या दिवशी रविवार होता. नेहमीप्रमाणे दुपारी मनसोक्त झोपलो. संध्याकाळी उठल्यावर नेहमीप्रमाणे आपण कॉफी करून घेतली आणि सकाळीच वाचलेला पेपर पुन्हा एकदा चाळू लागलो. त्याच त्या रटाळ बातम्या वाचून कंटाळा आला होता. सहज माझी नजर कोपऱ्यातील एका नाटकाच्या जाहिरातीकडे गेली. खरं म्हणजे मी नाटक कधी फारसं बघत नाही. गेलो तर सिनेमालाच जातो, पण त्या दिवशी कंटाळा आला होता. नाट्यगृह जवळ होतं आणि मुख्य म्हणजे वेळेत होतं. 6:30 वाजता नाटक सुरू होणार असं गृहीत धरलं तरीसुद्धा 9:15पर्यंत सहज नाटक संपलं असतं. येताना कुठेतरी जेवायचं आणि पुन्हा घरी येऊन डाराडूर झोप काढायची असा विचार करून मी त्या दिवशी नाटकाला गेलो. नाटकाची तिकीटं काढली. नाट्यगृहात प्रवेश केला. सहज म्हणून नजर आजूबाजूला टाकली. कोणी ओळखीचं दिसत नाही याचं समाधान वाटलं. कुणीतरी भेटतं, मग औपचारिक आणि नाटकी बोलायचं, हे सगळं मला कधी आवडलं नाही. तसा मी माणूसघाना होतो म्हटलं तरी चालेल. एकटेपणा आवडतो म्हणून मी लग्नसुद्धा केलं नाही. 30शी ओलांडली आणि 30शी का 35शीला येऊन पोचलो मी, पण लग्न ते संसारात गुरफटणं नको रे बाबा. नाटक सुरू झालं आणि गुंतून गेलो मी त्यात. मस्त कथानक, मस्त अभिनय. बरं झालं आलो ते मी आज नाटकाला. इंटरव्हल झाली आणि चहा घ्यावा म्हणून बाहेर आलो. इतक्यात माझ्या पाठीवर जोराची थाप पडली. काय वैभ्या, किती दिवसांनी दिसतोयस? मी नजर मागे करून बघितलं. एक 30-32 वर्षाची स्त्री मागे उभी होती. दिसायला देखणी आणि एकदम मॉडर्न. जीन्स पॅन्ट, त्याच रंगाचा टॉप आणि छान बॉबकट. एकूण सौंदर्य आव्हानात्मक होतं ती. पण ही बाई मला का ओळखते? कधी बघितलं सुद्धा नाही. आणि हे 4 लोकांच्यात वैभ्या काय? मूर्ख बाई, अजूनही ओळखलं नाहीस मला? तिने हसून विचारलं. मी थोडं निरखून तिच्याकडे बघितलं आणि चेहरा काहीसा ओळखीचा वाटू लागला. तरीही मी थोडंसं घाबरतच विचारलं, तू पिया तर नाहीस? बरोबर, मी पियाच आहे, तुझी कॉलेजमधील मैत्रीण, तिने बिनधास्तपणे सांगून टाकलं. आणि मी अजूनही ऑकवर्ड झालो. हे पण मला आवडलं नाही. नानाही इतकी बिनधास्त आहे, मला ऑकवर्ड व्हायचं काय कारण? खरं तर पिया कॉलेजमध्ये असताना सुद्धा अशीच होती, मुलींच्यापेक्षा मुलांच्यात मिसळणारी. पण तू इथे काय करते आहेस? मी काहीतरी बोलायचं म्हणून बोललो. काही नाही रे, जुडो कराटेचं प्रात्यक्षिक करून दाखवणार आहे लोकांना ते नाटक संपल्यावर. खास शो. ती खळगळून हसली. काय विचारतोस रे बाबा, इथे नाटकालाच येईन ना मी. पण तू आणि नाटक काहीतरी खटकतंय. होय रे, मलाही आवडत नाही नाटक बघायला, पण जाम बोर झाले होते. 2-3 तास जातील एवढाच टाईमपास. घंटा वाजली आणि मला हुश झालं. पुन्हा तास 1.5 तास नाटक आणि मग घरी. इंटरव्हल नंतर नाटक सुरू झालं, पण लक्षात लागलं नाही. पिया आज भेटली नसती तर बरं झालं असतं असं वाटलं. या बाईनं कॉलेजमध्ये असताना मला मागणी घातली होती लग्नासाठी. होय, मागणीच होती. शेवटचं वर्ष होतं कॉलेजचं आणि ही एक दिवस कॉलेज संपल्यावर जवळ आली आणि डायरेक्ट विचारलं, वैभ्या, कॉलेज संपल्यावर आता लवकरच पुन्हा भेटणार कधी ते माहीत नाही. तुला एक गोष्ट सांगते, तू मला जाम आवडतोस. लग्न करूया का आपण?
नाही नाही, मी पटकन बोलून गेलो आणि असं तोडून बोललो याचं वाईट वाटलं. अरे दचकतोस काय, इतकी काय वाईट नाही मी दिसायला. तसं काही नाही, पण हे असं लग्नाचं कोणी डायरेक्ट विचारतं का? काय अपेक्षा होती तुझी? पहिल्यांदा मैत्री करूया, मग ती वाढवूया, मग प्रेम करू या, मग 2-3 वर्षांनी मी तुला किंवा तू मला प्रपोज करायचं आणि मग आपण हो तरी म्हणायचं, नाही तर नाही म्हणायचं. तू हो म्हणलास तरी ठीक, नाही म्हणलास तर वेळ फुकट. त्यापेक्षा लग्न करून टाकू. प्रेम काय होईल की? पियाचं लॉजिक अजब होतं. पिया, हे तुझं लॉजिक सॉलिड आहे, पण खरं सांगतो मी अजूनही विचारच नाही केला कशाचा. पहिल्यांदा कुठेतरी नोकरी शोधेन आता, त्यात सेटल होईन आणि मग लग्न बिग्न करेन. बापरे, किती विचार करतोस. जाऊ दे चल, नको करू, मी बघते दुसरा कोणीतरी. आणि पिया निघून सुद्धा गेली. हा सगळा प्रसंग मला आठवत होता. मी पुढचे नाटक कसेबसे बघितले. दुसरा अंक संपला आणि घाईघाईने बाहेर पडलो. आता सरळ रिक्षा करायची आणि घर गाठायचं असा विचार केला. म्हणजे पियाने आपल्याशी बोलायलाच नको. मी गर्दीतून बाहेर पडत होतो, इतक्यात पियाचा आवाज आलाच. वैभ्या, थांब की जरा. मी पण घरीच चालले आहे रिक्षा करून. तू कसं जाणार आहेस? माझं घर जवळ आहे, मी चालतच जाईन. तिला टाळण्याच्या दृष्टीने मी मुद्दाम माझा प्लॅन बदलला. ठीक आहे. बोलत बोलत आम्ही बाहेर आलो. पिया रिक्षावाल्याला विचारत होती. खरं म्हणजे मी थांबायचं ना काहीच कारण नव्हतं, पण केवळ दिसताना वाईट दिसेल म्हणून मी रेंगाळलो होतो. पिया राहायला लांब होती आणि रिक्षावाले तिकडेच यायला तयार नव्हते. पिया शास्त्रीनगरला राहत होती, म्हणजे जवळजवळ 5 किलोमीटर. रात्री हे रिक्षावाले नेहमी झगझग करत असतात. पिया दुप्पट पैसे द्यायला सुद्धा तयार झाली होती, पण कुणीच यायला तयार नव्हते. शेवटी पियाने कंटाळून मला म्हणाली, वैभ्या ऐक ना, मी आजची रात्र तुझ्याकडे राहू का? पियाने लग्नाचे मला विचारल्यावर मी जितका दचकलो नव्हतो तितका आता दचकलो. ही पोरगी नको इतकी बिंदास होती. नाही ग पिया, काहीही काय बोलतेस. माझ्या घरी कुणी नसतं. एका बाईला घरी घेऊन घरी आलोय म्हटल्यावर अपार्टमेंटमधील इतर लोक काय म्हणतील याचा विचार तरी कर जरा. त्यात मी एकटाच राहतो, अविवाहित. ते लोक बिक मला काही सांगू नकोस. शास्त्रीनगरला एकट्या बाईला पाठवले चालत म्हणून लोक बोलतील. त्यांना गुंडाळून ठेव. आणि हे विवाहित आणि अविवाहित काय मध्येच? मी पण अविवाहितच आहे. इथे काय आपण सोय बघतो आहोत. खरं सांगू का, 5-6 किलोमीटर चालतसुद्धा जाईन मी, पण 3 तास बसून वैताग आला. किती बोर होतं ते नाटक. पियाने तिच्या मनातले बोलून दाखवले, पण काही केल्या माझे मन तयार होत नव्हतं. वैभ्या, एका रात्रीचा प्रश्न आहे. उद्या सकाळी मी निघून जाणार रिक्षा करू. नाही म्हणत असशील तर लवकर नाही म्हण, मी चालत तरी जाते. पियाची अडचण मला दिसत होती. रिक्षावाले यायला तयार नव्हते. तिला चालत जा म्हणणे मला योग्य वाटत नव्हतं आणि पूर्णपणे हात झटकून टाकणं माझ्या स्वभावात नव्हतं. मी नाईलाज म्हणून तिला हो म्हणालो. आम्ही दोघे चालत जाऊ लागलो. भूक सडकून लागली होती. कुठेतरी खाण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. एका हॉटेलमध्ये जेवायला गेलो. घाबरत घाबरत मी जेवू लागलो. पिया मात्र बिंदास होती आणि माझ्या डोळ्यासमोर अपार्टमेंटमध्ये लोकांचा चेहरा येत होता. घड्याळात 9:15 वाजले होते. पिया चवीने जेवत आहे तेच बरे आहे असं मला वाटलं. रात्री 10:30 वाजता घरी गेलो तर उत्तम. सगळे झोपले असतील. सरळ लिफ्टमध्ये घुसायचं आणि वर जायचं. सकाळी पिया रिक्षा करून घरी जाईल आणि मग आपण सुटलो या विचाराने सुद्धा मला हुश्य झालं. 10:15 वाजता अपार्टमेंटमध्ये गेलो आणि प्रवेश करताच वॉचमनने सांगितलं, साहेब लिफ्ट बंद आहे. मी मनातल्या मनात चिरफडलो. आता 3 जिने चढून जाण्याशिवाय इलाज नव्हता. पहिला, दुसरा, लोक जागे होते, पण तरीसुद्धा दरवाजा कोणी उघडला नव्हता. मी 3ऱ्या मजल्यावर पोचलो आणि माझी चाहूल लागताच मोगे काकूंनी त्यांच्या घराचे दार उघडले. वैभव, अहो किती उशीर. नेहमी तुम्ही 9 वाजेपर्यंत घरी येत असता. आज 10 वाजले तरी आला नाहीत. काळजी वाटायला लागली. मोगे काकू नेहमी वडिलकीच्या नात्याने माझ्याशी वागत असत. काही लागले सवरले ते बघत असत, त्यामुळे मी सुद्धा त्यांना नेहमी आदराने वागवत असे. काकू, नाटकाला गेलो होतो म्हणून उशीर झाला. असं होय. आणि या कोण? पियाकडे एक नजर टाकत त्यांनी विचारले. ही पिया. काकू, त्याचं काय झालं? मी सगळं सांगितलं आणि काकूनी पियाकडे मायेने बघितलं. त्यांना वाटलं इतकी तरणी ताठी पोर लांब एकटी जाण्यापेक्षा इथे आली ते चांगलं झालं. खरं म्हणजे त्यांना त्यांच्या घरी तिला बोलवायचं असावं. त्या काहीतरी बोलतही होत्या, पण इतक्यात काका बाहेर आले. काका म्हणजे 1 नंबरचा खडूस माणूस. काकूंच्या एकदम उलट स्वभाव. बाहेर येऊन त्यांनी एकदा पियाकडे, एकदा माझ्याकडे आणि एकदा काकूंच्याकडे बघितलं आणि ते आत निघून गेले. काकूसुद्धा आत निघून गेल्या आणि दार लावून घेतलं. वैभव, मी कुठे झोपू? पियाने विचारलं आणि माझं मस्तक फिरलं, पण मी काहीच बोललो नाही. सरळ बेडरूममध्ये गेलो. एक गादी बाहेर आणून टाकली
आणि काही न बोलता आत जाऊन झोपलो. इतकी चिडचिड करू नकोस वैभ्या, मी सहज विचारलं तुला, आणि झोपायची वेळ आहेच ना, तिने मिश्किलपणे विचारलं. मी काही न बोलता आत निघून गेलो. त्या रात्री मला झोप लागली नाही. मोघे काकूंना काय वाटलं असेल, काका काय बोलत असतील, उद्या अपार्टमेंटमध्ये काय चर्चा होईल, हा विचार करून मी अस्वस्थ होतो. पहाटे मला कधीतरी झोप लागली. घड्याळात 9 वाजले होते. मी दचकून उठलो. आज ऑफिसला वेळ होणार बहुतेक. हॉलमध्ये पिया अजूनही झोपलीच होती. मी हाक मारून तिला उठवलं. तीही उठली. घड्याळाकडे बघितलं. बापरे, 9 वाजले की. मलाही वेळ होणार आता ऑफिसला जायला. उठवायचं नाहीस का? मी आत्ताच उठलो. ती त्रोटक उत्तर दिलं. जागा बदलली त्यामुळे झोप लागली नाही. पण वैभ्या, चहा टाकू का रे? मी नाखुशीनेच हो म्हणालो. तिने किचनमध्ये जावं आणि चहा करून द्यावा हे मला काही पटत नव्हतं. पण मी तिला द्यावा हे त्यापेक्षाही मला खटकत होतं. कसाबसा चहाचा कार्यक्रम उरकून घेतला आणि मी माझं आटपून घेतलं. ऑफिसला जाण्यासाठी मी तयार होत होतो. पियाने आटपून घेतलं की तिला रिक्षा बघून द्यायची की या सगळ्यातून मुक्त. पिया, चल लगेच आटप. तुला रिक्षात बसवून देतो आणि मी ऑफिसला जातो. पिया खळखळून हसली. बसवून द्यायला मी काही बाळ नाही. तू जा पुढे, मी आंघोळ करते. त्याशिवाय मी बाहेर पडत नाही केव्हाच. आणि मला वेळसुद्धा लागतो आंघोळीला. आज बहुतेक दांडी मारेन ऑफिसला. मग मी जाईन रिक्षा करून. मी कुलूप लावते आणि किल्ली म्हातारीकडे देते. म्हातारी? मोघे काकू नाव आहे त्यांचं. मी रागाने म्हणालो. तेच रे, मोघे काकूंना देते. पियामुळे विनाकारण ऑफिसला वेळ हे सुद्धा काही पटत नव्हतं. मी हो म्हणालो. काहीतरी करून ती जाणं इतकंच आज मला पाहिजे होतं. संध्याकाळी घरी आल्यावर ही ब्याद असणार नाही. काय रे, कालचा दिवस कसा गेला? सहकार्याने विचारलं. हा दर सोमवारचा ठराविक प्रश्न होता आणि दर सोमवारचं ठराविक उत्तर. काही नाही. नेहमीचंच, सकाळी पेपर, संध्याकाळी फिरलो वगैरे. पण हा प्रश्न आला आणि काय सांगावं हा खरोखर प्रश्न पडला. पण हा खूपच क्लोज होता म्हणून मला सांगण्याशिवाय इलाज नव्हता. मी सगळं सांगितलं आणि तो एकदम हसू लागला. मूर्ख आहेस, दार काय लावतोस? इतकी चांगली बायको एक दिवस तरी मिळाली, ठोकायची ना तिला. गप रे, काहीही काय बोलतोस? नसतं लचान मागं लावून घ्यायचं. आज ती तिच्या घरी गेली की मी सुटलो. वैभ्या, पोळ्या करून झाल्यात माझ्या. भाजी कोणती करू ते सांग. पिया माझ्या घरी घुसली होती आणि बायकोसारखं वागत होती. मी तिच्या प्रश्नाला उत्तर दिलं नाही. मला बोलायची इच्छाच नव्हती. अरे तुला विचारते मी, काय करू? ही बाई अजूनही डोकं खाईल म्हणून मी त्रोटक उत्तर दिलं. तुला काय करायचं ते कर. असं काय तू सडं बोलतोस? ती काही सेकंद थांबून म्हणाली. वैभ्या, ऐक ना, मी ऑनलाईन अंडा करी मागवते. तुझ्याकडे स्टफ आहे ना? तिने डोळे मिचकावून मला विचारले. काय निर्लज्ज बाई आहे ही, चक्क दारू पिऊया म्हणते आहे. मी नाही म्हणालो आणि बाहेर टेरेसवर येऊन उभा राहिलो. साली हरामखोर, त्या दिवशी जाणार होती पण गेली नाही, नालायक. त्या दिवशी ऑफिसमधून मी बाहेर पडलो आणि मोघे काकूंचा फोन आला. काकूंचा फोन मला कधीच येत नाही म्हणून जरा आश्चर्याने मी फोन घेतला. वैभव, अहो दिवसभर मी तुम्हाला फोन करते आहे पण तुमचा फोन लागत नाही आहे. अहो एका मीटिंगमध्ये अडकलो होतो, तिथे रेंज येत नव्हती फोनला. पण काय झालं काकू, आवाज असा का? बरं आहे ना सगळं? अहो मला काय धाड भरली आहे. तुमची ती बया सकाळी 2 तास बाहेर गेली, जाताना किल्ली ठेवून गेली माझ्याकडे. पण पुन्हा घरी आली, किल्ली द्या म्हणत होती. मी तुम्हाला विचारायला फोन केला होता पण तुमचा लागतच नव्हता. शेवटी देऊन टाकली मी तिला. मी पुन्हा डोक्याला हात लावला. आता हा काय नवीन ताप? काकू, मी घरी येतोच आहे, आल्यावर बोलू. सांभाळा हं वैभव, मला तर हे काय या बाईचं लक्षण ठीक दिसत नाही. मी बेल दाबली तेव्हा पुन्हा तेच हसमुख चेहरा. जणू काही घडलंच नाही. आज सकाळी या बाईनं तिच्या घरी जाणार म्हणून सांगितलं, गेली आणि परत आली. काकूंच्याकडून हक्कानं किल्ली मागून घेतली. ही बाई काय स्वतःला माझी बायको समजायला लागली का? मी आत पाऊल टाकताच विचारलं. पिया, काय चाललं आहे तुझं? कुठं काय? पुन्हा तोच निर्लज्जपणा. डोक्याची शीर उडत होती. अगं तू आज जाणार होतीस ना, मग गेली का नाहीस? काकूने मला काही सांगितलं आहे याचा मी पत्ताच लागू दिला नाही. मी जरा आवाज चढवून विचारलं. ते होय, मला वाटलं म्हातारीनं मोघे काकूनी सगळं सांगितलं असावं. अरे काय झालं, सकाळी मी घरी गेले तर घरमालकानं सांगितलं, आधी थकलेलं भाडं भर आणि मगच घरी ये. मला सांग, 3 महिन्याचं भाडं थकलं म्हणून कोणी घराबाहेर काढतं का? पण आमचा घरमालक थोडा डांबराट आहे. माय गॉड, म्हणजे ही बया आता इथंच राहणार की काय? माझ्या छातीत धस झालं. पण तरीही आवाज शक्य तितका शांत ठेवत मी म्हणालो. पण पिया, तुझं घर भाडं का थकलं?
तू सर्व्हिस करतेस आणि तीसुद्धा चांगली. होय रे, मध्ये बाबांना थोडी पैशाची आवश्यकता होती म्हणून मी बाबांना देऊन टाकले, तिने सांगितलं. खरं, पण माझा विश्वास बसत नव्हता. मुळात तिचे बाबा जिवंत आहेत की नाही याचीच मला खात्री नव्हती. पण तुझे बाबा कुठे आहेत? आहेत ना, फक्त आम्ही वेगळे राहतो. पण त्या गोष्टी मात्र विचारू नकोस. मी काही विचारायच्या आधीच तिने माझे तोंड बंद केले. पण मग तू आता? मी पुन्हा काही बोलायच्या आत ती खळखळून हसली. वैभ्या, घाबरू नकोस. तू कॉलेजमध्ये असतानाच लग्नाचं विचारलं होतं मी. तेव्हाच हो म्हणाला असतास तर ही वेळ आलीच नसती. बघ, अजूनही वेळ गेलेली नाही, ती डोळे मिचकावून म्हणाली आणि मनातल्या मनात तिला कानफडात मारली. प्रत्यक्ष मारण्याची माझी हिंमतच नाही. ती जुडो फायटर आहे याचा मी विसर पडू दिला नाही. अगं मग तू आता काय? मला काय म्हणायचं आहे ते तिला समजलं. ती पुन्हा हसली. वैभ्या, कितीही माझ्या मनात असलं तरी तू घाबरट आहेस. लोकांना घाबरतोस हे काय माहीत नाही का मला? माझ्या मालकानं घोळ घातला म्हणून मी लगेच त्याच एरियात दुसरा फ्लॅट बघून आले. फक्त 1 तारखेला पगार होणार त्यावेळी मी त्याला डिपॉझिट आणि आगाऊ पैसे भाडे देऊन टाकणार. आज 22 तारीख आहे. म्हणजे पिया, तू अजून 8 दिवस इथं राहणार? हो, त्यात काय एवढं, 8 दिवस तर असेच निघून जातात. माझी सोय झाली, तुलाही घरचं खायला मिळेल. टू मच. एका बाईला आपण घरी का ठेवून घ्यायचे? लोक काय म्हणतील? आणि मुख्य म्हणजे हे सगळं माझ्याच बुद्धीला पटत नव्हतं. काहीतरी करून हिला बाहेर काढायला पाहिजे असंच वाटत होतं. पण कसं? मुळात ही बाई खरं बोलते आहे यावरच माझा विश्वास बसत नव्हता. माझ्या मनातलं तिनं बहुतेक ओळखलं असावं. ती थोडंसं रागावून म्हणाली, वैभ्या, बहुतेक तुला ही सगळं स्टोरी वाटत असेल. मी एक काम करते, तुला पटत नसेल तर तू उद्या जाऊन ये माझ्या मालकाकडे आणि त्यानं मला बाहेर काढलं की नाही हे विचारून घे. पाहिजे तर नवीन फ्लॅट बघून घे. तिने बोलता बोलता माझ्या मोबाईलवर लोकेशनसुद्धा पाठवून दिलं. तसं नाही पिया, पण आपल्याला समाजाचा विचारसुद्धा केला पाहिजे ना. तिने माझ्याकडे तुच्छतेने पाहिल्या आणि ती आत निघून गेली. ती रात्र पुन्हा मी त्याच अवस्थेत काढली. ती खरं सांगते का खोटं यापेक्षाही ती मला नको होती हे खरं होतं. दुसऱ्या दिवशी मी सकाळी ऑफिसमध्ये फोन करून रजा टाकून दिली. पण पियाला त्याचा पत्ता लागू दिला नाही. काहीही झालं नाही अशा आविर्भावात पियाशी बोललो. पण तेही जुजबी. माझ्या बोलण्यातून कोणतीही जवळीक होणार नाही याची पूर्ण दक्षता घेतली. मुद्दामच ऑफिसच्या वेळेत बाहेर पडलो आणि पियाने जे लोकेशन दिले होते त्या लोकेशनवर जाऊन पोहोचलो. इथं पिया देशमाने कुठे राहतात? तेथूनच जाणाऱ्या एका माणसाला मी विचारलं. त्याने तिरस्काराने माझ्याकडे बघितलं. नजरेत थोडा संयमसुद्धा होता. वर जाऊन चौकशी करा. म्हातारा फारच खडूस वाटला. मी पहिल्या मजल्यावर गेलो. सर्व फ्लॅटचे दरवाजे बंद होते, पण एक दार थोडेसे उघडे होते. मी दारातूनच हॉलमध्ये बसलेल्या एका व्यक्तीला विचारले, इथे प्रिया देशमाने कुठे राहतात? का? तुम्हाला काय करायच्या आहेत नसत्या चौकशा? चला निघा इथून. काय माणूस आहे हा? मगाशी असाच एक खडूस म्हातारा भेटला, आता ही काय खडूस माणसांचीच बिल्डिंग आहे की काय? अहो काका, मी सरळ विचारतोय, तुम्ही सरळ सांगा की. मी सरळच सांगतोय. तुम्हाला या चौकशा कशाला पाहिजेत? कामधंदे नाहीत वाटतं. एक ठेवून द्यावीशी वाटली त्याला. मी पियाचा मित्र हेच मला सांगायची इच्छा नव्हती. दुसरं काय उत्तर द्यावं हे मला सुचत नव्हतं. पण त्याचा आवाज चढलेला बघून त्याची बायको आतून ओरडली, कुणाशी बोलताय तुम्ही आणि चिडता कशाला? ती बोलत बोलतच बाहेर आली. घरी आलेल्या माणसाशी असं बोलतात का? त्यांना आत या, बसा, काही म्हणाल की नाही? काकूंनी समंजसपणे मला आत घेतलं. मोघे काकूसारखाच त्यांचा स्वभाव वाटला. काका मात्र खडूस मोघे काकांच्या सारखाच. काय काम होतं तुमचं? पिया आमच्याच समोरच्या फ्लॅटमध्ये भाड्याने राहायची. काकूंनी प्रेमाने विचारले आणि मी माझी सगळी कहाणी सांगितली आणि म्हणालो, मी खऱ्या खोट्याची शहानिशा करायला आलोय. तिनं भाडं नाही दिलं म्हणून तुम्ही बाहेर काढलं का, असं ती म्हणत होती. ती सांगत असताना मला काहीतरी चुकते आहे असं वाटत होतं. म्हणून मी निर्णय घेतला की सरळ जाऊन घर मालकाला विचारावं. आम्ही सांगायला बांधील नाही तुम्हाला. तुम्ही निघा इथून. काका वैतागले. तुम्ही जरा थांबा हो, मध्ये मध्ये बोलू नका. तिला आम्ही हाकलून काढलं हे खरं आहे, पण ती सांगते आहे हे कारण नाही. मुळात पैशासाठी आम्ही फ्लॅट भाड्याने दिलाच नाही. आम्हाला सुद्धा एक मुलगी आहे. ती सध्या अमेरिकेत असते. तिची आठवण येऊन आम्ही थोडे होमसिक व्हायचो. नेहमी आम्हाला एकटे एकटे वाटायचं. कुणाची तरी कंपनी मिळावी असं नेहमी वाटायचं. म्हणून आम्ही आमची जागा भाड्याने दिली होती. पण तिनं भाडं का दिलं नाही ही गोष्ट तिला विचारली तुम्ही? तिनं पैसे वडिलांना दिले म्हणाली. त्यांना आर्थिक अडचण होती म्हणत होती. ती खोटे सांगते आहे.
पिया सुरुवातीला चांगली वाटली म्हणून आम्ही तिला जागा दिली. पण जसजसे दिवस जाऊ लागले तसतसे आम्हाला तिचे गुण कळू लागले. रोज तिचे नवीन मित्र यायचे. हास्य विनोद चालू असायचे. रात्रभर हे सगळं चालू असायचं. तरुण मुले म्हणून आम्ही तिकडे दुर्लक्ष केले. या वयात मजा करायची नाही तर केव्हा असे वाटून आम्ही सगळ्या गोष्टी सहन करायचो. पण आम्ही मध्यमवर्गीय माणसे आहोत. हे सगळं आमच्या संस्कारात बसत नाही. अपार्टमेंटमधील बाकीचे लोकसुद्धा वैतागले होते. सारख्या तक्रारी करायचे आमच्याकडे. आम्ही तिला समजावून सांगितलं. ती तेवढ्यापुरते हो म्हणायची. पुन्हा नेहमीप्रमाणे चालू. परवा मात्र हद्द झाली. एक तरुण मुलगा तिच्याकडे आला होता. रात्रभर तो घरीच होता. हे चांगलं दिसतं का? दुसऱ्या दिवशी तिला विचारलं तर म्हणाली, माझा नातेवाईक होता. नातेवाईक असा चोरून घरी कधी येतो का? तो जर नातेवाईक असेल तर तिने आमच्याशी ओळख करून द्यायला पाहिजे होती. हे सगळं अति होत होतं. अपार्टमेंटमधील सगळे लोक एकत्र आले आणि निर्णय घेतला. भाडं तर दिलंच नव्हतं. तिचं साबण बाहेर काढला आणि तिला येऊ नको म्हणून सांगितलं. मनात आलं, एकटी बाई कुठे जाईल? पण आम्ही विचार केला, ती जाईल तिच्या वडिलांच्याकडे. काकूनी सगळं सांगितलं आणि काकांनी माझ्याकडे बघितलं. मघापेक्षा काकांचा चेहरा थोडा मवाळ वाटला. मी काही तिला तसला मित्र नाही. त्यांना पटलं असावं. मी सांगते ते कदाचित खोटं वाटत असेल. तुम्ही तिच्या वडिलांना भेटा. इथंच जवळ राहतात ते. काकूनी बोलता बोलता वडिलांचा पत्ता सांगितला. त्या जे काय बोलत होत्या ते मला पटलं होतं. कारण ते सगळं पियाच्या स्वभावाशी मिळतं जुळतं होतं. मी त्यांचा निरोप घेऊन बाहेर पडलो. आता रजा टाकलीच आहे तर पियाच्या वडिलांना भेटून घेऊ म्हणून तिकडे जाऊ लागलो. मी पियाच्या घरी पोहोचलो. घरी एक वयस्कर व्यक्ती बसली होती. हे पियाचे वडीलच असावेत. तिचे वडील थकलेले वाटले. तिची आई पिया कॉलेजमध्ये असतानाच गेली होती हे मला माहिती होतं. तिच्या वडिलांना मी माझी ओळख सांगितली. काका, आपण पियाचे बाबा ना? होय, मीच तिचा बाबा. या बसा. काकांनी माझं स्वागत केलं. पण त्यांच्या आवाजात नैराश्य होतं. पण आज मला सगळं जाणून घ्यायचं होतं. या बाईनं मला जीव नकोसा केला होता, माझी काही चूक नसताना. बोला, काय काम काढलं? मी माझी कहाणी त्यांना सुद्धा सांगितली. आधीच तो विषय चांगलाच माझ्या डोक्यात गेला होता. इतक्यात हा विषय दोनदा सांगावा लागला. त्यामुळे मी स्वतःवरच चिडचिडा झालो. पण इतक्यात काका कठोर शब्दात बोलू लागले. अहो, या पोरीनं मला जीव नकोसा करून टाकलाय. लहानपणी भयंकर वात्रट होती. बालपण म्हणून सगळं सोडून दिलं. पण वयात आल्यावर ही मुलांशी हाणामारी करायला लागली आणि तेही कोणतंही कारण काढून. तिला ज्यावेळी समजून सांगायचो त्यावेळी उलट मलाच म्हणायची, या हरामखोरांना असंच पाहिजे. एकदा एका मुलीशी कुस्ती खेळली होती ही बाई. मुलीच्या जातीला शोभते का हे? तर मलाच म्हणाली, मी मुलगाच व्हायला पाहिजे होते. लहानपणापासून नुसता धतिंगपणा. सकाळी घरातून बाहेर पडल्यावर संध्याकाळी घरी येईपर्यंत काहीतरी उद्योग तिने करून ठेवलेला असायचाच. शेवटी तिचं कॉलेजचं शिक्षण संपल्यावर मी तिच्या लग्नाचा निर्णय घेतला आणि एक चांगला मुलगा बघून लग्न करून दिलं. ती नाहीच म्हणत होती, पण तरीसुद्धा मी जबरदस्ती केली. अजूनही 4 लोकांच्याकडून तिची समजूत काढली आणि कशीबशी तयार झाली. नवरा चांगला होता तिचा. दिसायला देखणा होता हिच्यासारखाच. पण त्याच्याशी सुद्धा पटत नव्हतं तिचं. सारखी भांडण व्हायची. एकदा तो काहीतरी बोलला तिला तर काय केलं असेल हिनं? थोबाडीत मारली त्याच्या. अहो, नवरा बायको म्हटल्यावर काहीतरी होणार. थोडं दुर्लक्ष करायचं. ती जुडोची ताकद नवऱ्याला दाखवायची. नवरा दुसऱ्या दिवशी घरी आला आणि मला सांगितलं, काका, तुम्ही चांगले आहात, पण ही पोरगी कुणासारखी झाली माहीत नाही. तुमच्या मुलीला मी घटस्फोट देतोय. लग्नानंतर 6 महिन्यात घटस्फोट. मी पण तिच्या वागण्याला कंटाळलो होतो. मी तिला सांगितलं, तू आता वेगळी राहा, आपलं पटणार नाही. ती काहीही न घर सोडून निघून गेली. याही गोष्टीला 7-8 वर्ष होऊन गेली. इतक्या वर्षात तिने माझी चौकशी केली नाही आणि मी तिची. बोलता बोलता काकांचा आवाज गहिवरला होता. काकांची दया आली. एका म्हाताऱ्याला ही बाई एकटी टाकून राजरोसपणे पार्ट्या करत हिंडत होती. काका, तिचा घरमालक, त्याची बायको, सर्व माणसे सज्जन होती. पियाच्या वागण्यातच उथळपणा होता, पुरुषीपणा होता आणि हे मी माझ्या घरी खपवून घेणार नव्हतो. मुळात मला माणसं आवडत नव्हती आणि पिया तर मुळीच नाही. आणि मी तिला आज राहू देणार नव्हतो. मला माहिती आहे ती जुडो फायटर आहे. पण म्हणून काय झालं? तिला बाहेर काढण्या इतपत माझ्या अंगी ताकद नक्कीच आहे. पण तरीही अपार्टमेंटमधल्या 4 मुलांना सर्व सांगून टाकलं. बरोबर 8 वाजता घरी या आणि बेल दाबा. आज हा कार्यक्रम उरकायचाच. पिया देशमाने या घरात कोणत्याही परिस्थितीत राहणार नाही. घड्याळात 8 वाजले आहेत. पिया आज स्वयंपाक करत आहे. मी पूर्ण तयारी आहे. माझ्या हातात काठी आहे आणि दारावरची बेल वाजते आहे.
तर मित्रांनो, या कथेबद्दल तुमचे मत काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि जर तुम्हाला कथा आवडली असेल तर कृपया लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही तुमच्यासाठी अशाच नवनवीन कथा घेऊन येऊ. धन्यवाद.